प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ आणि अत्यंत महत्त्वाच्या संशोधक असलेल्या विदुषी मानल्या जातात त्या इरावती कर्वे. त्या इरावती कर्वेंचे विद्यार्थी त्यांचे PhDचे गाईड असलेल्या, म्हणजे इरावती कर्वे ह्या गाईड होत्या, ते आमचे बंधू डॉक्टर PM फुलमाळी यांची आज पुण्यामध्ये मी भेट घेतली. मी नागलोक असोसिएशनच्या कार्यक्रमाला आयोजित एका कार्यक्रमाला मी व्याख्यानासाठी गेलेलो असताना आम्ही भेटलो. ते मला अगत्याने भेटायला आले. मी सुद्धा त्यांना अगत्याने फोन केला की दादा मी पुण्यात आलेलो आहे. ते म्हणाले त्यांना माहिती आहे, कारण नागलोक असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत पुरुषोत्तमजी गानार, त्यांचे नातेवाईक, आणि पुरुषोत्तमजी गानार यांच्या भव्य अशा बंगलोमध्ये आमची निवासाची व्यवस्था कार्यक्रमानिमित्तानं केलेली होती. यापूर्वी नागलोक असोसिएशनने मला 2013मध्ये पुण्याला निमंत्रित केलेलं होतं. 2013ला दादांची भेट झाली. त्यापूर्वी मी पुण्याला न्यायाधीश म्हणून होतो, तेव्हाही एकदा भेटलेलो होतो. अत्यंत आदरणीय असं हे व्यक्तिमत्व, त्यांची आज मुलाखत घेतली. त्यांच्याकडून 2 शब्द इरावती कर्वेंविषयी माहिती करून घ्यायची होती आणि त्यांचीही माहिती सर्वसामान्यांपर्यंत जायला हवी. तर डॉक्टर PM फुलमाळी यांनी आपल्या अभ्यास आणि संशोधन आणि शैक्षणिक कार्यातून समाजाचेच नाही तर वर्धा जिल्ह्याचे नाव उंचावले. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील पहिले PhD धारक म्हणून त्यांची ओळख आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी मानववंशशास्त्रात केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी चर्मकार समाजाच्या विषयी जे मानववंशशास्त्रात संशोधन केलं इरावती कर्वेंच्या मार्गदर्शनाखाली, ते बहुमोल संशोधन आहे. डॉक्टर PM फुलमाळी यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील चाणकी या गावात झाला, जे चाणकी माझं गाव आहे. त्यांनी औरंगाबाद येथे BSc शिक्षण पूर्ण केलं आणि त्यापुढे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी विषयात त्यांनी MSc पदवी संपादन केली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य मानवशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD पूर्ण केली. डॉक्टर परशुराम महिपती फुलमाळी हे त्यांचं पूर्ण नाव. वर्धा जिल्ह्यातील चाणकी या छोट्याशा गावातून त्या काळात शहरामध्ये येऊन पदवी प्राप्त करणं आणि त्यानंतर पदव्युत्तर MSc प्राप्त करणं आणि PhD मिळवणं, ही जी महत्त्वाकांक्षा आहे, ही जी त्यांनी उंची त्या काळात गाठली, त्या शैक्षणिक कार्याला माझा खरोखर सलाम आहे. मी त्यांना सॅल्यूट करतो. व्यक्तिमत्व इतकं निरहंकारी, प्रेमळ, मितभाषी आणि कुठल्याही वादविवादात न पडणारं असं हे व्यक्तिमत्व. विशेष म्हणजे 2013ला आमची भेट झाली. तसं तर मला लहानपणापासून ते ओळखतात, मीही त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांनी एक प्रसंग सांगितला की ते PhD झाल्यानंतर त्यांचा सत्कार हा माझे मोठे वडील लक्ष्मणराव वैद्य आणि माझे वडील निळकंठराव वैद्य या कुटुंबामध्ये करण्यात आला होता. हे त्यांनी मला पुण्याच्या कालच्या भेटीमध्ये आवर्जून सांगितलं. मला अभिमान वाटला की माझ्या गावातले एक पहिले PhD झालेले, वर्धा जिल्ह्यातील आमच्या बहुजन अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाचे पहिले PhD हा बहुमान त्यांना प्राप्त आहे आणि त्यांचा मला अभिमान आहे. विशेष म्हणजे खाजगी चर्चेत त्यांनी सर्व क्षेमकुशल विचारलं. निळकंठराव वैद्य, माझ्या आईचं नाव फुलाबाई पुष्पाबाई होतं, परंतु त्यांचं आणि
आमचे मोठे वडील लक्ष्मणराव वैद्य सर्वांच्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि अजूनही त्यांच्या मनामध्ये वर्धा जिल्ह्याविषयी, गावाविषयी आपुलकी, प्रेम असल्याचं जाणवलं. त्यांना मी माझं एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे नॉलेज बँक नावाचा, तो मी 2015ला स्थापन केलेला होता. अजूनही कंटिन्यू आहे. 300-350 मेंबर्स आहेत. तर त्यामध्ये माझ्या संपर्कात आलेले माझे हितसंबंध, माझे मित्र, माझे स्नेही, माझे नातेवाईक यांनाच घेतलेलं आहे. त्यामध्ये मी डॉक्टर PM फुलमाळी यांना 2015मध्ये जॉईन केलेलं होतं. विशेष म्हणजे 2015पासून ते नॉलेज बँक ग्रुपमध्ये आहेत. कधी एखादी वेळ ते अभिप्राय देतात. ते आता म्हणाले की माझ्या डोळ्यांनी बरोबर दिसत नसल्याने मी लिहू शकत नाही फारसा, परंतु मी नॉलेज बँकला असलेल्या कॉमेंट्स आणि माझं कार्य हे सगळं बघत असतो. मला त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या. माझं जे काही सामाजिक कार्य आहे त्याचा पण त्यांनी गौरव केला, सन्मान केला. खूप माझ्याविषयी त्यांनी चांगले उद्गार काढलेत. मला खूप बरं वाटलं. तर असं हे व्यक्तिमत्व जनसामान्यांपुढे आलं पाहिजे. विशेषतः वर्धा जिल्ह्यातील लोकांना तरी माहीत व्हायला पाहिजे की आपल्या जिल्ह्यातील पहिले बुद्धिस्ट स्कॉलर, बुद्धिस्ट PhD, आता तर बरेच लोक PhD करतात आणि ते फार आता PhDचं एक पीक आलेलं आहे. त्यांचाही सन्मानच आहे, परंतु त्या काळात म्हणजे आज यांचं वय 83 इयर्स त्यांनी सांगितलं, म्हणजे 83 वर्ष त्यांचं वय आहे. म्हणजे आज 40-45 वर्षापूर्वी, म्हणजे सुमारे त्यांनी 30-35ला जरी PhD केलं असेल, 40ला केलं असेल, तरी 40-45 वर्षापूर्वी समाजाची काय स्थिती होती, त्यांनी कसं शिक्षण केलं, कसं गाईड मिळवलं, कशी PhD केली आणि BJ मेडिकल कॉलेजसारख्या एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी अँथ्रोपॉलॉजीच्या विषयाची प्रोफेसरशिप केली. हे फार म्हणजे भूषणावह बाब आहे. ते मला म्हणाले की मी सामाजिक क्षेत्रात फारसा सहभागी होऊ शकलो नाही, परंतु सामाजिक जाणीव ठेवूनच मी जीवन व्यतीत केलं आणि आजही जर काही करायचं असेल तर मला सांगा, मी त्यामध्ये आवर्जून सहभागी होईल. माझ्याने जे योगदान द्यायचं आहे ते मी अवश्य योगदान देईल, असं त्यांनी फार कॉन्फिडन्सनी मला सांगितलं. मला फार अभिमान वाटला की वयाच्या 83व्या वर्षीसुद्धा समाजासाठी काही करण्याची त्यांची जी उर्मी आहे, जे स्वभाव आहे, हा खरोखर मानण्यासारखा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 मार्च 1956ला आग्र्याच्या भाषणात म्हटलं होतं की तुम्ही खेडे सोडा, शहरात राहा, म्हणजे तुमचा विकास होईल. बाबासाहेबांचे हे काही वाक्य, काही उपदेश ऐकून त्यांच्या प्रेरणेने ज्यांनी आपलं शिक्षण, राहणीमान खेडे सोडून शहरात आले, त्यांचा खरोखर एक विकास झाला. शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक सगळ्या क्षेत्रामध्ये विकास झाला. आणि जेव्हा एक माणूस अशा रीतीनं प्रगत होतो तेव्हा संपूर्ण समाजाची इमेज ही डेव्हलप झालेली असते आणि मग इतरांच्या मनात असलेली, आपल्याप्रती असलेली असमानतेची भावना जी आहे ती नष्ट व्हावयास लागते. तर आपण त्यांच्या शब्दामध्ये दादांना ऐकूया की ते काय म्हणतात. आता आपण पुण्यामध्ये असलेले डॉक्टर परेश्वर महिपती फुलमाळी हे वर्धा जिल्ह्यातून चाणकी या गावावरून खूप आधी पुण्यामध्ये आले आणि इरावती कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अँथ्रोपॉलॉजी या विषयामध्ये PhD केलं. हे महार समाजाचे म्हणजे बौद्ध समाजाचे आताच्या पूर्वाचे पहिले विद्यार्थी जे इरावती कर्वेंचे स्टुडंट होते आणि वर्धा जिल्ह्यातून बौद्ध समाजातून PhD करणारे सुद्धा ते पहिले विद्यार्थी आहेत. त्यांची आपण आज त्यांच्याशी हितगुज करत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत पुण्यामध्ये. तर दादा, तुम्ही कोणत्या विषयामध्ये PhD केलं? अँथ्रोपॉलॉजी
MSc आधी आधी मी PSC महिंद्रा महाविद्यालय औरंगाबाद इथे केलं. तिथून LLB ला जॉईन केलं, पण ते मला काही जमलं नाही. नंतर पेपरमध्ये ऍड आली होती जेनेटिक्स म्हणून विषय, तो माझा एक विषय होता, म्हणून मला इथे पुण्याला MSc मध्ये अँथ्रोपॉलॉजी मध्ये ऍडमिशन मिळालं. MSc केल्यानंतर नोकरी करावी या उद्देशाने मी बाहेर चाललो होतो डेक्कन कॉलेजला. पण त्याच वेळी करुणाबाईंनी मला बोलवलं. ते तू कुठल्या समाजाचा आहे? तर म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या काय म्हणाला, आय गॉट अ ग्रेट ऑनर अँड रिस्पेक्ट अबाउट बाबासाहेब आंबेडकर and so about you. So you were the last student. I want to give you a garden. मग त्याने तो विशेष तो म्हणल्या महारावर करायचं नाही, कारण महारावर खूप लोकांनी पुस्तकं लिहिलेलं आहे, खूप लोकांची वाचन आहे. मग मी म्हटलं कशावर करू, म्हणलं चांभारावर. तर मी चांभारावर The चर्मकार ऑफ महाराष्ट्र हे सोशल अँड कल्चरल चेंज, याचं हायपोथेसिस असं होतं की या रिझर्वेशन आपल्याला मिळाल्या. आता तो बोलला ह्या रिझर्वेशन आणि इतर ज्या काही सवलती आहेत, तुम्ही सगळे शेड्यूल कास्ट लोक एकाच नावेत बसलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला एकत्र लावून ती नाव चालवायची आहे. तर हा जो हायपोथेसिस आहे तो खरा आहे का, इज इट करेक्ट वन? तर त्या अनुषंगाने पण मला त्यावेळेस स्कॉलरशिप नव्हती. ती म्हटली तुझी स्कॉलरशिप माझ्या पर्समध्ये. तर त्यावेळेस मी म्हटलं तू काय काय, त्यावेळेसच कलकत्त्याला स्मॉल इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी म्हणून मद्रासला हे आहे, संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. तर तिथे आयुधामा नावाचे हेड होते त्या संस्थेचे. तर ते कलकत्त्याला भेटले, त्यांनी तिथून माझ्यासाठी स्कॉलरशिप, नुसतं शब्दावर, नो अर्ज नो काही नाही, ती टेक्निकल मला 200 रुपयाची त्यावेळेस स्कॉलरशिप मिळाली आणि मी PhD झालो. पण ती मला पूर्ण दिवस मिळाली नाही. त्याचं कारण असं, मुंबईला त्या टेक्निकल इन्स्टिट्यूटचा एक सुपरिटेंडेंट कुलकर्णी नावाचा माझ्याच वर्गातला कलिगचा जिजाजी होता. त्याने माझी 3ऱ्या वर्षी स्कॉलरशिप बंद केली. एनिवे, व्हॉट एव्हर द रिझन ते. आणि नंतर मी PhD म्हणजे 2071 पर्यंत मी 2.5 वर्ष त्यांच्याकडे काम केलं. नंतर त्या गेल्या. त्याच्यानंतर मला गाडी मिळेना. पण फॉर्च्युनेटली मुकाटकर नावाचे माझे दुसरे गाईड, ते प्रोफेसर होते. फॉर्च्युनेटली त्यांनाही म्हणजे जसं हिरेवातीकरांना लास्ट स्टुडंट पाहिजे होता महाराजांचा, तर त्यांच्याकडे PhD करणारा कोणी नव्हता, कारण ते PhD स्वतःचा जिजाजी होता. त्याने माझी 3ऱ्या वर्षी स्कॉलरशिप बंद केली. एनिवे, व्हॉट एव्हर द रिझन ते. आणि नंतर मी PhD म्हणजे 2071 पर्यंत मी 2.5 वर्ष त्यांच्याकडे काम केलं. नंतर त्या गेल्या. त्याच्यानंतर मला गाडी मिळेना. पण फॉर्च्युनेटली मुकाटकर नावाचे माझे दुसरे गाईड, ते प्रोफेसर होते. फॉर्च्युनेटली त्यांनाही म्हणजे जसं हिरेवातीकरांना लास्ट स्टुडंट पाहिजे होता महाराजांचा, तर त्यांच्याकडे PhD करणारा कोणी नव्हता, कारण ते PhD स्वतः नव्हते. पण मी मिळालो त्यांना, त्यांनी मग माझ्या सेकंड गाईड घेऊन अशा तऱ्हेने मी 1976 to 75 पर्यंत म्हणजे डेक्कन कॉलेज मध्ये शिकत. डेक्कन कॉलेज जिथं लोकमान्य हिरावतीकर, दामले असे मोठमोठे लोक, आणि त्यांच्या 16 नंबर रूम मध्ये मलाही अभ्यासाचे रूम मिळाले. हिरावती कर्वेंचा तुमच्याविषयी कसा व्यवहार होता? ती खूपच काय म्हणतात ते आपुलकी नावाचा प्रकार जो असतो, तो कशाबद्दल मला माहित नाही. त्या काळात होत्या 65 वगैरे झाल्या असतील.
आणि त्यांच्या बायांबद्दल आणि पर्टिक्युलरली माझ्याबद्दल. बाकी तर ते तसा व्यवहार मला कुठेच डिफरन्स दिसला नाही. आणि पर्टिक्युलरली शी हॅज कमिटेड हर कमेंट वॉज की डॉक्टर फुलमाळी बाबासाहेबांनी सगळं चांगलं केलं. एक चूक केली म्हणजे त्याचा खरी होत म्हटलं काय आणि ते गाईचं मांस खाणं सोडलं ते बंद केलं. ते म्हटलं तुमच्याकडे काय होतं त्याच्यामुळे तर तुम्ही ताकदवान हे होता ना मोस्ट प्रोटीन हे ते मिळत होतं त्या स्वतः मांस खाय. त्यांच्याबरोबर आम्ही एक केतकर तुम्ही नाव ऐकलं असेल. याचं संपादक होते पूर्वी केसरीचे ते आणि त्यांची एक फ्रेंड्स किंवा बाईक त्या हॉटेल चालवायच्या तिथे जाऊन आम्ही तर म्हणजे तिथे त्यांच्या बाबासाहेबांचं काय असं तुम्हाला मिळणार ते प्रोटीन ते तुम्ही म्हणून त्यांनी गमतीनं म्हटलं तुम्हाला त्यांनी मानसपुत्र म्हणून घेतलं होतं. हा म्हणजे त्यांनी शेवटला विद्यार्थी ही सगळ्या माझे जे प्रोफेसर होते शेख मल्होत्रा सगळे विद्यार्थी दे आर व्हेरी हेल्पफुल फॉर मी इन माय आणि त्यांचं असं सांगणं होतं की बाईंची शेवटची इच्छा आहे तर जाऊन भेटा जाऊ नका. मी भेटलो मिळवली पण फॉर्च्युनेटली जसं सांगतो तसं आपल्या विद्यार्थ्यांना खूप श्रम करावे लागले. तसे मला करावे लागले नाही बिकॉज ऑफ द फ्रेंडशिप विद्यार्थी म्हणा हे प्रोफेसर म्हणा. तर या नोकरीमध्ये सुद्धा MN1 कडे मुलींना शिकलास का? ही वॉज द चेअरमन ऑफ द आणि मी सिनियर रिसर्च फेलो म्हणून 2 वर्ष युनिव्हर्सिटीला शिकवायला पण होतो. सिनियर रिसर्च फेलो म्हणजे इक्वल टू असोसिएट प्रोफेसर किंवा लिडरशिप असं म्हणतात. तर त्यावेळेस ही जागा निघाली सोशिओलॉजी अँड ह्युमन इकॉलॉजी इन मेडिकल. आय डिडंट नो बट वन हा तो कसं एक माणके नावाचा एक ब्राह्मणी ते म्हटले आणि आउट ऑफ दिवस किंवा ह्याला कोण घेतलं काय म्हणून त्यांनी मला ही बातमी दिली कारण लिडरशिप कारण त्याला कॉम्पिटिटर कोण नव्हतं. त्याची ऑलरेडी ती पोस्ट माझी जी पोस्ट आहे त्याला देऊ करण्यात आली होती. शहा म्हणून आमच्या होते ते प्रॉमिस केलं होतं आणि कोणीतरी कॉम्पिटिटर असावं म्हणून त्यांनी माझं नाव म्हटलं तू कर रे मी करतो तू पण कर. पण माझ्या सुद्धा काय झाला सांगतो आता म्हणजे काय आणि एमबी नाव ऐकलं असेल माय इंटरव्ह्यू. फॉर्च्युनेट आता याला तुम्ही काही म्हणा संधी म्हणा काही म्हणा इथले जे प्रोफेसर हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ खडके म्हणून मॅडम होते त्यांच्या बरोबर ना हिरावती कर्वे बरोबर ना डॉक्टर मल्होत्रा यांची आमच्या मुंबईत कम्युनिटी तर त्यांच्यामुळे आमचे संबंध आले होते. डॉक्टर मुतालिक वॉज द बॉस ऑफ ही वॉज डायरेक्टर ऑफ मेडिकल. तर त्यांच्याकडून मी एक सेफ्टी घेतली त्यांच्याकडे गेलो माझी ते म्हटले डॉक्टर फुलमाळे तुमच्यासाठी आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल सायन्स मध्ये पोस्ट नसतात ती त्यांना ती चिठ्ठी दाखवली स्टुडंटचा पत्र